कॉन्टेंट शूट करून सोडून देणार आहे आता सगळं मी. बस झाले कॉन्टेंट बनवणं. अरे आणि काहीच व्हायना रे, काहीच ग्रोथच व्हायना. म्हणजे तुम्हाला सांगतो निव्वळ टाइमपास चालू आहे, टाइमपास. हे कॉन्टेंट बिंटेंट बनवते ना, नुसतं टाइमपास चालू आहे. सगळं सोडून देणार आहे आजपासून, बस सगळं. जय जय रामकृष्ण हरी मंडळी, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. स्वागत तुमचं आपल्या युट्यूबच्या नवीन ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो, बर्थडे होता काल, सगळं बर्थडे वगैरे झाला. जस्ट आता काय दुसऱ्या दिवशी परत आहे ते आपलं रुटीन. एक वर्षातून एक दिवस येतो फक्त. सगळेजण असं विचारतात बाबा कसं आहे, काय आहे, कुठं काय आहे. ठीक आहे, चला आता काय इव्हिनिंग ड्युटी आहे. रात्री लेट झोपलेलं, स्टोऱ्या वगैरे टाकस पर्यंत पार इंस्टाला, युट्यूबला, त्याच्यानंतर व्हॉट्सअपला, जेवढे जेवढे प्लॅटफॉर्म आहे तिकडे आपल्याला सगळीकडे काय आता काही ना काहीतरी व्हिडिओ टाकावं लागतात ना. ठीक आहे, तर असं सगळं आहे. आज इव्हिनिंग ड्युटी आहे आणि थोड्या वेळापूर्वी उठलो, आंघोळ वगैरे केली. साहेब आता घरी गेलेत. त्यांच्या भाऊ आलता, भावाने डबा वगैरे आणला होता. मस्त शेंगदाण्याची चटणी गावाकडली आणि आपली चपात्या खाल्ल्यात. ते एकंदरीत आता जायचं इव्हिनिंग ड्युटीला. 1 वाजलाय जवळपास. विनोद पण आवरतोय. तर मित्रांनो, रेडी झालोय आता. ड्रेस वगैरे घातलाय आपला हॉस्पिटलचा ड्रेस आणि आता चाललोय नेहमीच आपली क्रॉक्स. चलो चलते. पंचिंग करायचं असते लवकर, नाही का. हे बघा, हे लाकड कसं आहे, लाकडांचा खेळ. पाणी तापवायला मस्त वातावरण झालंय सकाळचं पण, नाही का. आता जरा सूर्यप्रकाश वगैरे पडायला लागलाय. नाही तर मधले 5-6 दिवस असा विषय होता की सूर्य नाहीच. चल निघूया. अंकुश भेटलाय मला ड्युटीला जायला. सोबत ड्युटी आली आमची. लिफ्ट मध्ये आम्हाला शूट करायला भेटते, कारण इथं अलाउड फक्त. एवढे कंटाळा आलाय, झोपच नाही झाली. अंकुश अभ्यास केलास ना रात्री? अभ्यास केला इंस्टा दिसत होता मला. वाट बघत होता रे, कधी स्टोऱ्या पडते पटापट. नको तुला वाटलं काय वाट बघते. मेसेज कोणाचा मेसेज आलाय आपलं, दाबलं ना बटन. हो, बोलण्याच्या नादात, व्हिडिओच्या नादात आम्ही लिफ्टचं बटनच नव्हतं प्रेस केलं. हेअरस्टाईल भारी वाटते का? एकदम मस्त. हा, एकदम मस्त. कोंबड्याचं झाप नाही वाटत ना? नाही ना, चला चिकन दिसतोच असतो. इव्हिनिंग ड्युटीला खुल जाओ से. इकडे काय येऊ का एंट्री 3 ला? तर मित्रांनो, जस्ट आता रूमवर आलोय आणि जेवण करून चालू, कारण टाइमपास चालू. टाइमपास हे कॉन्टेंट बिंटेंट बनवते ना, नुसतं टाइमपास चालू आहे. सगळं सोडून देणार आहे आजपासून, बस सगळा विषय संपला. कैसा लगा मेरा मजाक? कशी वाटली कॉमेडी? भाई हे काय सोडत बिडत नसतं आपण. ठीक आहे, 5 व्ह्यूज येऊ दे, 50 व्ह्यूज येऊ दे, 100 येऊ दे, 1.2K येऊ दे, नाही तर 2K येऊ दे, नाही तर 100K, मिलियन, काही पण येऊ दे. चॅनलच्या व्ह्यूज नाही येऊ दे, काही फरक पडत नाही. फक्त एकच माइंडसेट आहे, 365 डेज ब्लॉगिंग चॅलेंज. आणि जे वाटेल ते बोलणार, ते ब्लॉग मध्ये टाकणार. कारण आपल्या हातात नाही की आपण एकदम, तुम्ही जर असं ठरवलं ना की मला हे प्रॉपर वेने बनवायचंय, मला हे असंच बनवायचंय आणि मग व्हायरल होईल, नाही. जस्ट रॅन्डम शूट करा. भले ते तुम्हाला आवडत नसेल, तुम्हाला जे आवडते ते नका टाकू. तुम्ही ना, ते माझं इन्स्पिरेशन जे आहे ना, ते मी सांगतो तुम्हाला. सौरभ जोशी इंडियाचा नंबर 1 ब्लॉगर आहे. त्याचा तुम्ही ना ब्लॉग बघा. एक आयडियोलॉजी, एक बिझनेस माइंडने त्याचं आहे ना ब्लॉग बघा. एक कॉन्टेंट क्रिएशन कसं आहे त्याचं तुम्ही बघा. थंबनेल एवढं खतरनाक टाकतो ना तो, तुम्हाला ते बरं 5 वाटत असेल एका वेन्या, पण तो कसं तर आपल्याला तिथं त्याची नजर खिळून ठेवतो. भाई आज मेरे पीयूष के साथ ऐसा हुआ, आज मेरे मम्मी ने डांट दिया. आणि थंबनेल पण तसं टाकणार अट्रॅक्टिव्ह, नाही का. त्याच्यानंतर त्याची स्टोरी टेलिंग, तो जशी सुरुवात करतो, हॅलो गाईज, वेलकम टू बॅक ऑन माय चॅनल वगैरे, नाही का. त्याच्यानंतर मग तेव्हा काय सांगणार, आज कैसा कैसा क्या क्या किया. एक स्टोरी तयार करतो, स्टोरी त्याच्याशी रिलेट करतो की त्या समोरच्याला त्याच्या आयुष्याशी रिलेट झाली पाहिजे, कारण त्याचे फॅमिली ब्लॉग आहे. ठीक आहे, म्हणजे त्याच्याकडून भरपूर काही शिकण्यासारखे आहे. त्याच्याकडून शिकूनच मी ना माझ्या ब्लॉगला सुरुवात केली आहे. आणि तो सांगतो की बाबा तुम्ही सुरुवात करा, एक सुरुवात. त्याने जेव्हा 2016ला सुरुवात केली ना, 2017ला, तेव्हा तो म्हणला, मी जेव्हा असे कॅमेरा घेऊन जायचो, फोनने शूट करायचो, तेव्हा लोक म्हणायचे फोटोग्राफर आहे का, हा फोटोग्राफर आहे का, तुम्ही आमचे फोटो काढता का. तेव्हा तो हसून सांगायचा की फोटोग्राफर नाहीये, दिस इज अ ब्लॉगिंग दिस इज अ ब्लॉगिंग चॅनल, आणि मी ब्लॉग करतो आणि युट्यूबला टाकतो. तर लोक म्हणायचे काय आहे बावलटपणा, काय करतोय. तो त्याच्या ब्लॉग मध्ये पण सांगितले त्यांनी की त्याची मम्मी म्हणते
अरे पड़ोसी हमको ताने मारते हैं, तुम्हारा लड़का जॉब नहीं कर रहा, कुछ नहीं कर रहा, और ऐसा बस खाली व्हिडिओ बनत आहे, फक्त व्हिडिओ बनवतोय. पण त्यांनी आईला सांगितलं, तुला जर याच परिस्थितीत राहायचं असेल, तुला याच घरात राहायचं असेल, तुला जर गाडी बंगला काय नवीन काय नको असेल तर मी सोडून देतो. आणि म्हणतो तू त्यांच्याकडे लक्ष नको देऊ, ते 4 लोक आपल्याला खायला नाही देणार, पोसायला नाही येणार, किंवा आपल्याला गाडी बंगला काय जे पाहिजे ते घेऊन नाही देणार. ठीक आहे बाई, त्याने जर त्याच्या आईचं तेव्हा ऐकलं असतं तर आज तो कुठं असता. त्याचा वडील प्लंबिंगचं काम करायचा, खूप हालाकीची परिस्थिती त्याची. लोक आता फक्त त्याचं फेम बघतात, पण त्याची जी सुरुवात आहे ना, ज्याचे जे ओल्ड व्हिडिओ ज्यांनी जे लोक त्याला पहिल्यापासून फॉलो करतात त्यांनाच त्याची खरी स्टोरी कळणार आहे. ठीक आहे, मी आता जरा थोडा ट्रॅकवरून चाललोय, पण सांगतो की बाबा तुम्ही काही पोस्ट करा. म्हणजे आणि आता जस्ट त्यांनी ना त्याच्या घरासमोरची एक जवळपास कितीतरी गुंठे जमीन आहे ती विकत घेतली डायरेक्ट. तो फक्त काय म्हणला माहिती का, ते बिल्डर आलता, तो म्हणला इथं 150 फ्लॅट बनणार आहे. त्यांनी विचार केला, अरे 150 फ्लॅट इथं बनल्यावर आपल्या प्रायव्हसीचं काय, तिथून डायरेक्ट आपल्या समोर बाल्कनीत दिसणार लोक आपण काय करतोय. ते प्रायव्हसीसाठी त्यांनी ती सगळी जमीन विकत घेतली, जवळजवळ 55 ते 60 कोटीची. विचार करा, एक विचार करा फक्त, जो एक मुलगा आहे त्याच्या घरी राहून फक्त सोशल मीडियाच्या थ्रू जमीन खरेदी करू शकतो. कॅन यू इमॅजिन? तुम्ही इमॅजिन करू शकता का? नाही करू शकत. त्या काळी कुणीच इमॅजिन करू शकत नव्हतं की एक कॉन्टेंट क्रिएट करणारा मुलगा युट्यूबवर व्हिडिओ टाकून एवढी जमीन, एवढा बंगला, एवढी लक्झरियस लाईफ जगू शकतो आणि आपल्या फॅमिलीला पण लक्झरियस लाईफ एन्जॉय करायला देऊ शकतो. हे कोणीच इमॅजिन नव्हतं केलं. फक्त प्रायव्हसीसाठी त्याने ती जमीन विकत घेतली. आणि इव्हन ती जागा नाही तर त्याच्या बाजूची पण जो बंगला आहे तो दुसरा कोणी नाही घेऊ यासाठी त्यांनी स्वतः तो विकत घेतलाय. म्हणजे क्रेझी भाई, तो खतरनाक आहे. तर मला हेच सांगायचं की भाई, तुम्ही अजून पण जर काही भ्रमात असाल, तुम्हाला पण जर कॉन्टेंट चालू करायचा असेल तर विचार नका करू 4 माणसं काय म्हणतील. मला सुद्धा लय नाव ठेवतात तरी तुम्हाला काय सांगू आता. पण निंदकाचे घर असावे शेजारी, म्हटले ना काय, निंदकाचे घर असावे शेजारी, त्याशिवाय आपली प्रगती होणार नाही. कोणतरी पाहिजे ना आपल्याला सांगणारा की काय करते तू, हे ते त्याच्याकडे दुर्लक्ष करून आपल्याला जे वाटतंय ना तेच आपण करायचं. ठीक आहे, त्याच्या 10व्या येऊन सुद्धा म्हणतात बुंदी काही बरोबर नव्हती राव, शिळीच होती, वांग्यात जरा मीठ कमीच झालं. असे लोक आहे, त्यामुळे त्यांचा विचार करणं सोडून द्या आणि चालू करा. तुम्हाला जे वाटते ना ते चालू करा. ठीक आहे, खूप विचार आले. तुम्हाला काय वाटतं, माझ्या मनात विचार आले नसतील का की बस झाला आता, लोक लय बोलायला लागले, घरचे बोलायला लागलेत, घरच्यांना बाहेरचे खूप बोलायला लागले म्हणून घरचे बोलायला लागले. खूप सारे विचार आले. कधी कधी बंद करण्याचा पण विचार आला, पण सुट्टी नाही. तर चला मित्रांनो, चांगलं इव्हिनिंगचं मस्त वातावरण झालंय आणि एन्जॉय करूया याला. व्हिडिओ बंद करतो मी. ठीक आहे, तर तुम्हाला आपला आजचा इन्स्पिरेशनल ब्लॉग थोडा तरी आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जर आपल्या तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल ना तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.